अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात शनिवारी भाजप नेते नवनीत राणा यांच्या सभेत झालेल्या राड्यानंतर रविवारी दर्यापुरात निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले। ज्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला। युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली आणि शनिवारच्या घटनेचा निषेध या रॅलीच्या माध्यमातून नोंदवण्यात आला। दर्यापूरच्या मलियपूर येथून निषेध रॅलीला सुरुवात झाली आणि गांधी चौकात रात्री निषेध सभा घेण्यात आली। निषेध रॅलीत भाजप, युवा स्वाभिमान, हिंदुत्ववादी पीपल्स रिपब्लिकन पार्टी, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले, लहुजी शक्ती सेना, शेतकरी संघटना व राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार व अनेक सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला। नवनीत राणा यांच्या सभेदरम्यान शनिवारी मोठा राडा झाला होता। त्यामुळे रविवारी निघालेल्या प्रचार व निषेध रॅलीत नवनीत राणा यांचा हिंदू शेरनी असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला। शनिवारी खल्लार येथे समाजकंटकांनी जो हल्ला केला त्याच्या निषेधार्थ दर्यापूर येथे गावागावातून हजारो मातृशक्ती, पितृशक्ती, युवक युवती मैदानात उतरले होते। आज माझ्यावर हल्ला केला, उद्या माझ्या अनेक बहिणींवर हल्ला होऊ शकतो, हे मी खपवून घेणार नाही, असे माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या। आज विचार घेऊन या पूर्ण शहरामध्ये जे प्रचार रॅली आणि जे खल्लार मध्ये काल झालं त्याचे निषेधार्थ आज जे सगळ्यांनी विचार रोडवर दाखवली त्यांना माझा एवढंच सांगणं आहे, त्यांनी खुर्च्या फेकल्या, त्यांनी बेब्लेड चालवल्या, त्यांनी काल चाकू चालवल्या, त्यांना माझा एवढंच सांगणं आहे, अरे अजूनही महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्त घेऊन मावळे जिवंत आहे। आणि आज पूर्ण भारतात ज्या पद्धतीने एक बाईवर खुर्ची पायी फेकण्याचा, अरे मला माझ्यावर थुकण्याचा जे प्रकार त्या खल्लार मध्ये केलाय, अरे या सगळे चुवांना माझा एवढंच सांगणं आहे, अरे माझे पदाचा पराभव झालाय, या सगळे चुवांना माझा एवढंच सांगणं आहे, शेरनी अभी भी जिंदा है। मी आज जेवढी इथे जनता आहे ना, सगळ्यांना हात जोडून विनंती करते की उद्धव साहेब, जनाब उद्धव साहेब, तुमचे दिलेले जे तालुका अध्यक्ष खल्लारचे, जे गावाचे सरपंच 5 वाजतापासून आमच्या लोकांना त्रास देत होते, मंच लावू देत नव्हते, सभा घेऊ देत नव्हते, जनाब उद्धव ठाकरेजी उत्तर द्या, माझे बाळासाहेब ठाकरेंचा रक्त कुठे गेला? अरे एक महिलावर थुकण्याचा प्रकार, एक महिलावर खुर्ची फेकण्याचा प्रकार जर तुम्ही करत असाल तर माझे बाळासाहेबांचा रक्त आणि माझे बाळासाहेबांची आत्मा काय म्हणत असाल, ज्या घराचं नाव आमचे बाळासाहेब ठाकरेंनी मातोश्री ठेवला, त्या मातोश्रीच्या नाकाला डुबवण्याचं काम जनाब उद्धव ठाकरेजींनी केलं, त्याचं उत्तर द्या। आज मी सगळी माझी मातृशक्तीला ज्या उद्धव ठाकरेजींनी ज्या उमेदवार या मतदारसंघामध्ये दिलं, अरे डोक्यावर दारू घेऊन विकण्याचं काम करते, माझा सगळी मातृशक्ती, माझी सगळी युवा मंडळीला एक प्रश्न आहे, या मतदारसंघामध्ये दारू विकणाऱ्या लोकांना आपण मतदान करणार काय? एक बाहेरून पार्सल आलाय, एक बाहेरून पार्सल आला, अरे 900 कोटीचा बँक घोटाळा करून 9,000 कामगार लोक, गोरगरीब लोक ज्यांनी त्या अकाउंट मध्ये पैसे टाकले स्वतःचे मुलीचे लग्न करिता, कोणी त्या बँकेमध्ये पैसे टाकले आपल्या मुलांचे शिक्षणाकरिता, आज ते इथे पार्सल परत 10 वर्षानंतर
अरे ते आपले स्वतःचे मुलगा जे बेरोजगार होता त्याला उचलून मुंबईवरनं दर्यापूरमध्ये आणलं, त्याला रोजगार देण्याकरिता. माझा प्रश्न तुमच्या लोकांना आहे की आपण अशा लोकांना मतदान करणार काय, ज्यांनी बँक डुबवली, ज्यांनी कामगारांचे पैसे डुबवले, 9,900 कोटी रुपये त्या बँकमध्ये गोरगरिबांचे होते, त्या अशा व्यक्तीला आपण मतदान करणार काय. आज ज्या पाना चिन्हावर बुंदिले साहेब उभे आहे, इंजिनियर आहे, माजी आमदार आहे, नम्र आहे, सौम्य आहे, इमानदारीने लोकांचे काम करणार आहे. तुम्ही या व्यक्तीला मतदान करणार की दारू विकणाऱ्याला मतदान करणार, तुम्ही बुंदिले साहेबांना मतदान करणार की 900 कोटी घोटाळा करणारा मतदान करणार. आणि आज जे म्हणताय की ते महायुतीची उमेदवार आहे, ते डुप्लिकेट उमेदवार आहे. भारतीय जनता पार्टीचा खरा उमेदवार बुंदिले साहेब आहे. मी आपल्याला आज या मतदारसंघाची सून म्हणून, अरे ज्यांनी माझा पराभव केला, काल खल्लार मध्ये माझ्या सोबत तेच अत्याचार केला, ज्यांनी माझा पराभव केला, त्यांनी राजकमलवर तो धिंगाणा घातला, अशा लोकांना आम्ही मतदान करणार काय. मी तुम्हाला आज हात सोडून विनंती करते, सगळ्या माझ्या युवकांना, माझ्या बुजुर्गांना, माझी मातृशक्तीला, तुम्ही बुंदिले साहेबाला मतदान करा. 5 वर्ष या मतदारसंघाची जबाबदारी नवनीत राणा तुमची घ्या. 5 वर्षामध्ये या मतदारसंघाचे मानन हे मातीकरण नाही, खडीकरण नाही, 100% हा डांबरीकरण तुम्हाला करून देऊ, एवढा शब्द मी तुम्हाला देते. अरे ज्यांना लाडकी बहीण योजना 1500 येत आहे, तुमची नवनीत ताईचा शब्द तुम्हाला आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये निराधार, श्रावणबाळ, मतिमंद या सगळ्या वर्गाचे 3000 रुपये महिन्याचे मी तुम्हाला करून देईन. छत्रपती शिवाजी अरे माझा पराभव करण्यासाठी राहुल गांधीजी हातात संविधान घेऊन फिरले. त्यांनी म्हटलं की देशाचे प्रधानमंत्री जर नरेंद्र मोदीजी झाले तर संविधान संपतील. अरे कोणाचा बापही वरतून खाली उतरला तर माझे संविधानाला हात लावू शकत नाही. अरे जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा. त्यांनी म्हटलं की जर ते निवडून आले तर प्रत्येक गोरगरिबांच्या खात्यात टकाटक 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 8,500 रुपये प्रत्येकाच्या खात्यात पोहोचवतात. साडेआठ आले काय? 8,500 आले का राहुल गांधीचे? खोटा प्रचार मला पाडण्यासाठी केला, मात्र पानी वही कर सकता है जो यहाँ से आलू डालता और यहाँ से सोना निकालता है, दूसरा कोई नहीं कर सकता. आणि माझा फोन कुठे आहे? माझा फोन कुठे आहे? माझा फोन मी आज
तुमच्याकडे आली आहे की हे जे अन्याय कल्हार मध्ये, जे अत्याचार राजकमलवर, जे चांदूर बाजार मध्ये, अचलपूर मध्ये झालं, ते जर आपल्याला नकोय आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आणि दर्यापूर मतदारसंघामध्ये, तर कोणाला मतदान करावं लागेल? उद्धव साहेब, जनाब उद्धव साहेब, रामजी बद्दल उद्धव ठाकरे जी, जनाब उद्धव ठाकरे जी, अभी भी राम के भक्त इस देश में उतने ही जोश से और उतने ताकत से है, और उनके भक्तों को अगर कोई गाली देगा तो उसका उत्तर तुम्हें जरूर मिलेगा। सुनिए, जे जय श्रीराम म्हणतात ना शिव्या देत आहे, शिव्या। मी ते आवाजही काढू शकत नाही माझ्या रामासमोर। जनाब उद्धव ठाकरे, तुम्ही आमचे आदरणीय बाळासाहेबचे दिलेले संस्कार विसरले असाल, पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो आहे। शेवटचे श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमचे रक्तातून कोणी काढू शकत नाही, आणि आम्ही शेवटचे श्वासापर्यंत जय श्रीराम। किती लोकांना वाटते की बुंदिले साहेब हा योग्य उमेदवार आहे आपल्या दर्यापूर मतदारसंघासाठी? त्यांनी हात वरती करून बुंदिले साहेबांना निवडून आणून ते 25 तारखेला तुमचे घरापर्यंत किराण्याचं मी एवढंच सगळ्यांना सांगते। सगळ्यांनी बुंदिले साहेबांना, ज्यांना वाटते नवनीतरणा आम्हाला पाहिजे होती, त्यांनी सगळ्यांनी बुंदिले साहेबांना मतदान करा आणि मला आशीर्वाद द्या, एवढीच मी तुम्हाला विनंती करते आणि सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते।
तुम आगे बोलो।